याचा 4था अध्याय आणि 26वा वचन. जेनेसिस 4:26. येस. शेत याला मुलगा झाला. सी अब्राम नाही, सॉरी. आदम आणि हव्वा यांना काईन आणि एबेल झाला. एबेलचा खून केला काईनाने. नंतर काईन नाही का देवाला सोडून, सगळ्या गोष्टी सोडून पूर्व देशामध्ये वस्ती, नोद देशामध्ये वस्ती करून राहिला. सो आता देवाची जी उत्पत्ती आहे, आदम आणि हव्वा यांच्याकडे कोणी नाहीये. कारण काईनाने देवाकडे पाठ फिरवली, त्याला नकोय देव आणि त्याने स्वतःचा मार्ग निवडला आणि आबेल तो मरण पावलाय. सो आता परमेश्वराची जी योजना आहे, पृथ्वी व्यापून टाका, ती पूर्ण करायची. सो परमेश्वराने यांना पुन्हा एका मुलाने आशीर्वादित केलंय. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगता आदामाने आपल्या बायकोस पुन्हा जाणिले आणि तिला मुलगा झाला. त्याचं नाव तिने शेत ठेविले. ती म्हणाली, काईनाने आबेलाचा घात केला म्हणून परमेश्वराने मला त्या जागी दुसरं अपत्य दिलं आहे. शेत याला मुलगा झाला, त्याचे नाव त्याने अनोश असे ठेविले. त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले. इकडे बायबलमध्ये असं लिहिलंय की त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले. पीपल बिगॅन टू कॉल अपॉन द नेम ऑफ द लॉर्ड असं इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. ओके. आदाम, मग शेत आणि शेतला झाला अनोश. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो अनोशच्या जन्मापासून बायबल सांगतं की लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले. त्याच्या आधी परमेश्वराचं नाव घेतलं जात नव्हतं. प्रेज द लॉर्ड. ही जी गोष्ट मी काय दाखवते माहिती, आफ्टर द फॉल, मानवाचं पतन झाल्यानंतर, पाप मनुष्यच्या सृष्टीमध्ये आल्यानंतर आणि परमेश्वराने पाप झाल्यानंतर त्यांना बागेतून बाहेर काढल्यानंतर हे पहिल्यांदा असं घडत आहे की जिथे परमेश्वराच्या नावाने लोक प्रार्थना करतायत. जर तुम्ही बघा, याच्या आधी उत्पत्ती पहिला, दुसरा, तिसरा, चौथा अध्याय काढा, तुम्हाला दिसेल परमेश्वरच बोलतोय. परमेश्वर आदामला नाही का बोलवतोय, परमेश्वर आदामपासून हवा तयार करतोय, परमेश्वर म्हणणं आदामला संध्याकाळच्या नाही का शिळोप्याचा वारा सुटायचा त्यावेळेस भेटायला येतोय. मग परमेश्वराचा आदामा तू कुठे म्हणून हाक मारतोय. परमेश्वर हवेशी बोलतोय, अगं तू हे काय केलं. परमेश्वरच बोलतोय. नंतर असं होतं की काईन आणि आबेल एक त्या हे आपापले अर्पण घेऊन गेले देवाकडे. तेव्हा सुद्धा ना त्यांची काही देवाला बोलणं वगैरे असं नाही दिले. त्यांनी फक्त देवाला अर्पण चढवलं आणि आबेलाचा स्वीकार केला, काईनाचा नाही केला आणि काईन दुःखी झाला. परमेश्वरच येऊन बोलतोय, काईना तुझी मुद्रा अशी का झाली, वाय युअर फेस हॅज बिकम लॉंग, आणि तू का संतापला आहे. तू जर चांगलं केलंस तर नाही का तुझ्यासोबत पण चांगलं होईल, अदरवाईज पाप तुझ्या दाराशी टपून आहे. काईन काय ऐकत नाही. नंतर जातो भावाला बोलवतो शेतामध्ये, भावाचा घात करतो, खून करतो आणि परत परमेश्वरच येतो. काईन तुझा भाऊ कुठे आहे. तो म्हणतो, मी एम आय द कीपर ऑफ माय ब्रदर, मी माझ्या भावाचा काही रखवालदार, राखण करणारा आहे का. आणि परमेश्वरच त्याच्याशी बोलतो, बघ तुझ्या भावाचं रक्त जमिनीतून माझ्याकडे ओरडत आहे. प्रेज द लॉर्ड. इथे सुद्धा परमेश्वरच बोलतो. परमेश्वरच म्हणतो त्याला असं करण्यात येईल, काईनाला ही शिक्षा आहे. काईन म्हणतो मला हे सहन होणार नाही. असं नाही, परमेश्वर स्वतः बोलतो की जो कोणी काईनाला हात लावेल त्याचा काईनापेक्षा 7 पटीने सूड घेण्यात येईल. आणि याच्या पुढे तुम्हाला दिसेल की ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मनुष्याने आज म्हणजे इथपर्यंत देवाला हाक मारलेली नाहीये, देवाशी बोललेला नाहीये. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर आदाम आणि हव्वा यांना एक पुत्र झाला आहे शेत. शेतला एक पुत्र झाला आहे एनोश. याच्यामध्ये बऱ्याच वर्षांचा गॅप झाला. असं नाही की 15, 20, 30, 40 वर्षाची गोष्ट आहे. नो, कितीतरी शेकडे वर्ष यामध्ये निघून गेली आहेत. आणि त्याच्यानंतर परमेश्वराच्या नावाने प्रार्थना, देवाच्या नावाला हाक मारू लागले. प्रेज द लॉर्ड. बायबल सेज द पीपल स्टार्टेड टू कॉल अपॉन द नेम ऑफ द लॉर्ड. तोपर्यंत देवाचं नाव घेतलं जायचं नाही. इब्रू बायबलमध्ये दिलं आहे की यहोवाच्या नावाने. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जरी इथे नाही का हे प्रार्थना करू लागले असं ट्रान्सलेशन आहे, तर ऍक्च्युअल तिथे असं नाही दिले. दे स्टार्टेड कॉलिंग अन टू द नेम ऑफ द लॉर्ड. परंतु तुम्हाला माहितीये एकदम ऑथेंटिक किंवा एकदम चांगला जर आपण पाहिलं की प्रार्थना याचा सगळ्यात पहिला उल्लेख बायबलमध्ये जर कुठे केला असेल, इथे येस दिला आहे. परंतु इथे जो शब्द वापरला आहे ना, तो प्रार्थना म्हणून जो वापरला जातो तो शब्द नाहीये इब्री भाषेमध्ये. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो उत्पत्ती याचा 20वा अध्याय आणि 17वं वचन काढा. जेनेसिस 20:17. मुले होऊ लागली. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. ही गोष्ट तुम्हाला माहितीये, अभिमलेक म्हणून नाही का एक राजा होता. आणि असं झालं की अब्राहम प्रवास करत करत नाही का नेगेब कडून नाही का त्या ठिकाणी गरार येथे काही दिवस वस्ती करून राहतो. त्यावेळेस अब्राहम तिथे जातो आणि म्हणतो, साराला बघ तू तर खूप सुंदर आहे आणि तू
एवढी सुंदर आहे तर कदाचित नाही का, ते लोकं मला मारून टाकतील तुला मिळवण्यासाठी. आपण दुसऱ्या प्रदेशात दुसऱ्या लोकांकडे जातोय. कसली लोकं आहे आपल्याला काही माहीत नाही. आपण इकडे परकीय आहोत, आपण प्रवासी आहोत. तर तू एक काम कर, तिकडे गेल्यावर काय म्हण, तू माझी बहीण आहे म्हण. म्हणजे जेणेकरून काय होईल माहिती का, की तू तुझ्यामुळे ते लोकं नाही का तुला मिळवण्यासाठी मी तुझा नवरा आहे कळल्यावर मला मारून टाकणार नाही. सो अशाने माझा जीव पण वाचेल. सो तिकडे ज्यावेळेस प्रवेश करतात गरार इथे आणि त्या प्रजेतल्या लोकांमध्ये त्यावेळेस अ, अब्राहम आणि सारा हे एक बहीण-भाऊ म्हणून राहतायत आणि काही दिवसानंतर असं होतं, की तिकडचा जो राजा आहे अबीमेलेक, तो माणसं पाठवतो आणि म्हणतो, "सारा किती सुंदर आहे." तो साराला आपल्या महालामध्ये घेऊन येतो. पण ज्या दिवशी तो घेऊन येतो, त्या दिवशी रात्री स्वप्नामध्ये अबीमेलेकाला परमेश्वर दर्शन देतो. प्रेज द लॉर्ड. उत्पत्ती 20 मध्ये तुम्ही वाचू शकता. स्वप्नात येऊन अबीमेलेकाला परमेश्वर दर्शन देतो आणि म्हणतो, "तू जी ही स्त्री आणली आहे, ती त्या माणसाची ओके. ती त्या माणसाची पत्नी आहे, त्याची स्त्री आहे. तिला हात लावू नको. तू तिला ती त्या नवऱ्याची बायको आहे. तिला दे, सोडून दे. आणि मग अबीमेलेक नाही का अजूनपर्यंत त्याने आणून ठेवलं होतं. तिला स्पर्शही केला नव्हता. तिच्यासोबत काही गैरवर्तन त्याने केलं नव्हतं. म्हणून तो काय म्हणतो, त्याला परमेश्वर दर्शन देतो आणि म्हणतो, "प्रभू, पण तू नीतिमान राष्ट्राचा संहार करणार काय?" प्रेज द लॉर्ड. अबीमेलेक त्याच्या राष्ट्राच्या वतीने आता म्हणतोय, त्या प्रांताचा जो राजा आहे त्याच्या वतीने. तो म्हणतो, "आम्ही नीतिमान आहे. आम्ही चूक नाही केली. ही इस शोइंग हिज राइचियसनेस तो त्याचं नीतिमत्व, त्याची धार्मिकतेची कृत्य देवासमोर ठेवतो आणि म्हणतो, "प्रभू, बरोबर आहे तू हे बोलतो ते, पण तू नीतिमान राष्ट्राचा म्हणजे आम्ही हे केलं म्हणून आमच्या राष्ट्रावर परमेश्वर तुझा कोप उतरू नये. आम्ही नीतिमानाने वागलो आहे. कारण तो माणूस म्हणाला, की ही माझी बहीण आहे. आम्ही काय असं जबरदस्तीने त्याच्या पत्नीला उचलून आणलेलं नाहीये. तो जर म्हणाला असता, मी हिचा पती आहे, ही माझी बायको आहे, तर आम्ही असं कृत्य केलंच नसतं. पण तो म्हणाला, ही माझी बहीण आहे. ती बहीण आहे आणि तसंच ती पण म्हणाली, की हा माझा भाऊ आहे. तर म्हणून मग आम्ही सात्विक मनाने आणि स्वच्छ हाताने हे केलंय. ठीक आहे, ही कुमारी आहे. आम्हाला वाटलं हा ते बहीण-भाऊ आहेत म्हणून आम्ही तिला घेऊन आले. आम्ही यामध्ये काही चूक केली नाही. आणि मग परमेश्वर त्याला म्हणतो, की अ, "तू हे सात्विक मनाने केलंय हे मला माहिती आहे, पण तुझ्याकडून पाप घडू नये. कारण तू भलेही सात्विक मनाने केलं. त्यांनी भलेही खोटं बोललं आणि तू जर त्या स्त्रीला स्पर्श केला, तर तू त्या पापाचा दोषी ठरणार. तर तुझ्याकडून पाप घडू नये म्हणून मी तुला ना आवरत आहे. मी तुला सांगायला आलो आहे. प्रेज द लॉर्ड. तर आता त्या मनुष्याची बायको त्याला परत दे, कारण तो संदिष्ट आहे. उत्पत्ती याचा 20वा अध्याय 7वं वचन. परमेश्वर अबीमेलेकाला काय म्हणतोय? परमेश्वर म्हणतो, ती त्या मनुष्याची बायको आहे आणि तो संदिष्ट आहे. इथे नाही का तुम्हाला अब्रामाचे एक संदेष्टा, एक प्रोफेट म्हणून नाही का परमेश्वराने त्या अबीमेलेकासमोर वर्णन केलेलं दिसेल. प्रेज द लॉर्ड. याच्या आधी तुम्हाला नाही दिसणार, की अब्राम परमेश्वराचा मित्र, परमेश्वराने बोलवलं, फादर ऑफ नेशन्स, एब्राहाम ह्याच गोष्टी तुम्हाला दिसतील. पण इकडे परमेश्वर स्वतः म्हणतो, सो एब्राम वॉज अ प्रोफेट, तो एक संदेष्टा होता. इथे परमेश्वर अबीमेलेकाला म्हणतो, की ती त्या माणसाची बायको आहे आणि तो एक संदेष्टा आहे. तो तुझ्यासाठी प्रार्थना करेल आणि तू वाचशील. पण जर तू तिला परत दिले नाही, तर तू व तुझे सगळे जण खचित मरतील. सो ज्यावेळेस अबीमेलेकाने तिला आपल्या राज्यामध्ये आणून ठेवले, काय झालंय माहिती? परमेश्वराचा कोप त्याच्या पूर्ण राज्यावर भडकला आहे. अबीमेलेकच्या घरातल्या त्याची राणी असेल, त्याच्या उपपत्नी असेल, त्याच्या दासी असतील आणि त्याच्या पूर्ण प्रजेमध्ये जेवढ्या पण स्त्रिया आहेत, त्या सगळ्या स्त्रिया काय झाल्यात माहिती? वांस झाल्यात. सगळ्या स्त्रिया. कोणालाच मुलं-बाळ होत नाहीये. कोणालाच दासीला नाही, राणीला नाही, उपपत्नीला नाही, अ, अजून नाही का रिलेटिव्हज मध्ये नाही, गावातल्या लोकांना नाही, प्रजेमधल्या स्त्रियांना नाही, कोणालाच नाही. का? कारण अब्राहम जो देवाचा संदेष्टा आहे, जो देवाने नाही का ज्याला बोलवलं आहे, पाचारण केले आहे, त्याच्या बायकोला अबीमेलेकाने स्वच्छ मनाने, सात्विकतेने आपल्या महालात आणले, की हिला आपल्या स्त्रियांमध्ये सामील करून घेऊ म्हणून. प्रेज द लॉर्ड. पण परमेश्वराला हे आवडलं नाही. इथे अब्राम सुद्धा घाबरून बसले. आपलं नाही का एवढं झालंय, पत्नीला उचलून नेलंय, परंतु तरी सुद्धा तो स्वतः मध्यस्थी करत नाही आणि सांगत नाही, की ही माझी बायको आहे. बिकॉज आता जर त्याने खोटं बोललं आणि खोटं बोलून या लोकांमध्ये राहतोय, तर जास्त पनिशमेंट होणार. कदाचित ते लोकं मारून टाकतील. प्रेज द लॉर्ड. सो अब्राम खरं पण सांगू शकत नाही आणि नाही का लढू पण शकत नाही. अशा कचाट्यामध्ये सापडला आहे. तिकडे परमेश्वर त्याच्या बाजूला आला आणि परमेश्वर म्हणतो, की ती त्या माणसाची बायको आहे. तू उद्या तिला परत करून टाक आणि तो एक संदेश आहे तो
तुझ्यासाठी प्रार्थना करेल, मग तू आणि तुझ्या घरातले सगळेजण वाचतील. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही इथे पाहिलं तर मग मोठ्या पहाटेच अभिमलेख उठतो, अब्रामाला बोलवतो, सांगतो तू असं का केलं, हे केलं. या सगळ्या गोष्टी झाल्या आणि ही घटना होते ना, त्याच्या पुढे नाही का वचन सांगतं 17वं वचन. मग अब्राहमाने प्रार्थना केली, देवाची प्रार्थना केली, तेव्हा देवाने अभिमलेख, त्याची बायको व त्याच्या दासी यांचे बरे केले आणि त्यास मुले होऊ लागली. कारण अब्रामाची बायको सारा हीच मुळे परमेश्वराने अभिमलेखाच्या घराण्यातल्या सर्व स्त्रियांचे गर्भाशय अगदी बंद केले होते. प्रेज द लॉर्ड. इथे ज्यावेळेस अब्राहम प्रार्थना करतो ना, ऑफिशियली बायबलमध्ये सगळ्यात पहिल्यांदा प्रार्थना हा शब्द वापरलेला आहे किंवा त्याचा नाही का उल्लेख केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. उत्पत्ती 20:17 मध्ये. ओके. प्रार्थना किंवा प्रार्थना करणं याच्यासाठी जो इब्रू शब्द वापरला जातो त्याला म्हणतात पलाल. प्रेज द लॉर्ड. PALAL. व्हाईट पलाल. ओके. आणि हा जो हिब्रू शब्द आहे याचा अर्थ काय होतो माहितीये? प्रेज द लॉर्ड. खूप सुंदर आहे. म्हणजे प्रार्थना म्हणजे नक्की काय हे तुम्हाला समजेल. प्रेज द लॉर्ड. इथे परमेश्वर म्हणतो त्याला, की तो तुझ्यासाठी प्रार्थना करेल आणि मग तुझ्या स्त्रिया, दास-दासी यांचं सगळ्यांचं भलं होईल. प्रेज द लॉर्ड. आता ज्यावेळेस अब्राहम प्रार्थना करतो, तर तिकडे जो शब्द वापरलाय, जो प्रार्थनेसाठी भाषांतरित केलेला आहे, त्या शब्दाचा अर्थ होतो, की तो शब्द आहे पेलाल. ओके. PALAL. याचा अर्थ काय होतो? जर ऍक्च्युअल तिथला शब्द घेतला याचा अर्थ होतो अँड ही इंटरसीडेड ऑर मेड इंटरसेशन. सो प्रार्थना याचा ओरिजिनल अर्थ काय होतो माहिती, की त्याने मध्यस्थी केली किंवा तो मध्यस्थी करत आहे. प्रेज द लॉर्ड. त्या व्यक्तीने ओके पलाल याचा अर्थ होतो, की त्याने मध्यस्थी केली. सो ऍक्च्युअल मीनिंग काय होतो पलालचा अर्थ माहितीये? स्टँडिंग इन पोझिशन ऑफ अथॉरिटी टू मेडिटेट ऑर इंटरसीड ऑन बिहाफ ऑफ समवन एल्स. प्रार्थनेचा अर्थ काय होतो माहिती, की अधिकाराच्या अशा स्थानामध्ये उभं राहणं, असे अधिकार घेऊन उभं राहणं, जिथे तुम्ही दुसऱ्या कोणत्या तरी लोकांसाठी किंवा व्यक्तीसाठी तुम्ही त्यांच्या वतीने मध्यस्थी करता किंवा मनन करता देवाकडे. यू आर नॉट स्टँडिंग फॉर युअर ओन सेल्फ. तुम्ही दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीसाठी मध्यस्थी करताय, त्याला प्रार्थना म्हणण्यात आली आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो इकडे काय होतंय? त्या पूर्ण ना गरार प्रांतातील अभिमलेखाच्या राज्यातील सगळ्या स्त्रियांचं गर्भाशय परमेश्वराने बंद केलं आहे आणि इकडे परमेश्वर म्हणतोय, की अब्राम प्रार्थना करेल. सगळ्यामध्ये चूक कोणी केली? खोटं कोण बोलला? अब्राम. ओके. माझी बहीण कोणी आहे सांगितलं? अब्रामाने. तिला सुद्धा खोटं बोलायला कोणी लावलं, की "तू बाबा आपली ओळख सांगू नको, मी तुझा नवरा आहे बोलू नको." साराला म्हणतो, "तू मी तुझा भाऊ आहे असंच सांग." साराला सुद्धा खोटं बोलायला लावलं अब्रामाने. हा व्यक्ती हा चांगला राजा आहे अबीमेलेक. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला दिसेल अब्राम पुढे ज्या प्रदेशात गेला तिकडचे राजे लोक नाही का त्याच्या विरोधात आले. त्याने हरवलं त्या राजांना. पण अबीमेलेक हा असा राजा होता, की ज्याच्या समोर परमेश्वराने अब्रामाला अनुग्रहामध्ये चालवलं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो अबीमेलेक म्हणतो, मी शुद्ध मनाने, सात्विक मनाने केलंय. देवा तू काय नीतिमान राष्ट्राचा पण संहार करणार का? परमेश्वर म्हणतो, नाही म्हणून मी तुला अडवायला आलोय, की तू तिला हात लावून तिच्यासोबत पाप करू नये म्हणून. प्रेज द लॉर्ड. सो आता इकडे काय झालंय माहितीये? हालेलुया. थँक यू जीसस. थँक यू लॉर्ड. नेक्स्ट डे मॉर्निंगला अबीमेलेक आणि अब्राम एकत्र भेटतायत आणि अबीमेलेखासाठी त्याच्या लोकांसाठी अब्राम प्रार्थना करणार आहे. तो अबीमेलेक काय करतो माहिती का? त्याला बरंच मोठी भेटवस्तू देतो. मेंढरं, बैल, दास, दासी या सगळ्या गोष्टी, दास, दासी सुद्धा. त्या काळात कसा नियम होता, समजा मी एका प्रजेवर नाही का एखाद्या कम्युनिटीवर राज्य करते आणि माझ्याकडे खूप सारे नोकर आहेत, खूप सारे. आणि नाही का मला कोणत्यातरी व्यक्तीसोबत सलोखा केलाय, कोणासोबत तरी पटतंय, कोणासोबत तरी माझे चांगले संबंध आहे. तर मी त्या व्यक्तीला भेट देण्यासाठी काय करणार, की त्या व्यक्तीला त्रास होऊ नये, त्या व्यक्तीचं जीवन चांगलं व्हावं म्हणून माझे दास-दासी ज्यांना स्वतःचं स्वातंत्र्य नाहीये, त्या दास-दासींना आता आमरण ज्याच्या घरी मी पाठवते त्याची सेवा करायची, त्यांच्या घरातली कामं करायची आहेत. प्रेज द लॉर्ड. सो तसं अभिमलेखाने अब्रामाला काय दिलं माहिती त्याने नाही का गुरे, बैल, त्याच्यानंतर मेंढरं, दास आणि दासी ही सुद्धा आणून त्यांनी दिली आणि अबीमेलेक म्हणाला, "पहा, हा देश सगळा तुला मोकळा आहे. तुला वाटेल तिथे जा आणि तुला जे पाहिजे तिकडे ते ते तू ह्या जागेमध्ये कर." प्रेज द लॉर्ड.
आणि बायबल सांगतं 17 वचन, मग अब्राहमाने देवाची प्रार्थना केली. तेव्हा देवाने अबिमेलेक त्याची बायको व त्याच्या दासी यास बरे केले आणि त्यास मुले होऊ लागली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. थँक यू जीसस. सो हिअर when Abraham was praying, ज्यावेळेस अब्राहम देवाकडे प्रार्थना करत होता, अब्राम मध्यस्थी करत होता. अब्राम त्या लोकांच्या अबिमेलेक, त्याच्या स्त्रिया, त्याची दासी, त्याच्या राज्यातल्या स्त्रियांच्या वतीने इथे परमेश्वराकडे मध्यस्थी करत होता. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये बायबलमध्ये लेट मी मध्यस्थी करणाऱ्याबद्दल अजून सांगायचं झालं. यु नो एस्तेर, प्रेज द लॉर्ड. सो इथे मर्दखय जो आहे तो एक इंटरसेशन मध्यस्थी करणारा व्यक्ती आहे. त्याला माहिती आहे ऍक्च्युअल प्रेयर इज व्हॉट. आणि नाही का तो एस्तेरला सुद्धा सांगतो काय केलं पाहिजे. एस्तेरला सुद्धा वॉर्न करतो. प्रेज द लॉर्ड. एस्तेर नाही का ती करेक्शन घेते लगेच आणि काय होतं एस्तेर 3 दिवस उपास प्रार्थना करते आणि ती काय म्हणते, की विदाऊट परमिशन, विदाऊट अपॉइंटमेंट कोणीही राजाला भेटू शकत नाही. पण आता ना तिने स्वतःला इतकं नाही का सॅच्युरेट केलंय, इतकं देवाच्या सामर्थ्याने भरलंय, की ती म्हणते, की मी मेले तर मेले. आता मला माहितीये, की माझ्याकडे जर परमिशन नाही, राजाने बोलवलं नाही, तर मी तिकडे जाऊ शकत नाही. पण मी जाणार माझ्या लोकांसाठी, माझ्या प्रजेसाठी, माझ्या घराण्यासाठी, माझ्या देवाच्या नगरासाठी मी जाणार आणि परमेश्वर जो आहे तो मला सहाय्य करेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो एस्तेर जाते. एस्तेरला काही बोलावंच लागत नाही. एस्तेरला नाही का अंगणात उभी राहिलेली बघून राजा वर उंच सिंहासनावर बसलेला आहे. तो एस्तेर पुढे राजदंड करतो. याचा अर्थ राजदंड पुढे केला म्हणजे ओके तू बोल. असं नाही की तू न बोलावता आले आणि तुला इथे नाही का एंटरटेन केलं जाणार नाही. तुला पनिशमेंट भोगावी लागेल असं नाही. त्या परिस्थितीमध्ये जो राजा आहे अहश्वेरोश तो राजा आपला राजदंड तिच्याकडे करतो. ती त्याला स्पर्श करते आणि तोच समोरून विचारतो, "एस्तेर, एस्तेर, अगं तुला काय पाहिजे? कशासाठी तू आली?" प्रेज द लॉर्ड. एस्तेर शांतच आहे आपली, काहीच बोलत नाही. तो परत एस्तेरला म्हणतो, की "तुझी मागणी अर्ध्या राज्य एवढी जरी असेल, माझं अर्ध राज्य जरी आज तू मागितलं ना तरी मान्य आहे." प्रेज द लॉर्ड. त्याचं अर्ध राज्य म्हणजे एका देशाचा राजा आणि नाही का त्याचं अर्ध राज्य निम्म राज्य नव्हतं. प्रेज द लॉर्ड. त्याचं अर्ध राज्य ज्यावेळेस तो राजा देतो म्हणाला, याचा अर्थ काय माहिती? तुम्ही हालेलुया. थँक यू जीसस. हा 120 प्रांतांचा राजा होता. याचा अर्थ 120 देश जो धरले त्यातले पूर्ण अर्धे कंट्रीज तो म्हणतो मी तुला देऊन टाकेल एस्तर. प्रेज द लॉर्ड. शी प्रेड. तिचा जो काका आहे त्याने मध्यस्थी केली. तो इंटरसेशन करणारा व्यक्ती आहे. तो मध्यस्थी करणारा व्यक्ती आहे. तो लोकांना जाणीव करून देणारा व्यक्ती आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आता काय होत आहे माहितीये? एस्तेरवर तो अनुग्रह, तो फेवर आहे. राजा तिला काय म्हणतो माहितीये ऐश्वर्यश राजा? एस्तर तुला काय पाहिजे बोल. हालेलुया. एस्तर शांत बसलीये. एस्तर बोलू शकत होती, मला ना ह्या देशामध्ये तो खूप मोठा डायमंड हार आहे, मला तो पाहिजे. मला नाही का हे कपडे पाहिजे. मला ती लाइक व्हॉटएव्हर शी वॉज वेअरिंग मला तो रोब पाहिजे. मला ते उत्तम नाही का पाहिजे. मला हा नेकलेस पाहिजे. मला आज पाहिजे की आपण कुठेतरी जावं. राजा तुम्ही माझ्यासोबत राहावं काही दिवस. मला असं पाहिजे. शी कुड हॅव आस्क्ड एनिथिंग. पण ती ऑलरेडी ज्या लोकांकडे नाहीये ना ते मिळवण्यासाठी रडतात आणि ज्या लोकांना व्हॅल्यू नाहीये की तुमच्याकडे काय आहे ते मटेरियल गोष्टींमध्ये सुख शोधतात. एस्तेर तशी नव्हती. एस्तेरला माहित होतं की मी सुंदर आहे. एस्तेरला माहित होतं की मी आज कुठे आहे. पण ह्या गोष्टी असो नसो तिला फरक पडत नव्हता कारण ती देवाचं भय बाळगून चालणारी स्त्री होती. तिने ना स्वतःसाठी नाही का एकदम भरजरी कपडे, दागदागिने किंवा बाकी कुठल्या गोष्टी मागितल्या नाही. व्हॉट शी सेड यू नो एस्तर काय म्हणते माहितीये तिकडे खूप सुंदर आणि खूप अद्भुत गोष्ट आहे. ती म्हणते, की मला पाहिजे, की तुम्ही नाही का तुमच्या सेनापतीला घेऊन मी घरी जेवण बनवते त्यासाठी यायचं. शी कुड हॅव आस्क्ड फॉर एनीथिंग व्हिच इस पेरिशेबल जे ह्या जगामध्ये ट्रेंडिंगला आहे ते मागू शकत होती. नो, बट शी डिड नॉट आस्क बिकॉज शी वॉज नॉट लिव्हिंग फॉर हर ओन सेक. हालेलुया. शी वॉज सोल्ड आउट फॉर द लॉर्ड. एस्तेर देवाची योजना पूर्ण करण्यासाठी होती. प्रेज द लॉर्ड. सो इकडे ज्यावेळेस अब्राहमाने प्रार्थना केली ना तर अब्राहमाने काय केलं माहिती एक संदेष्टा म्हणून एक नाही का अथॉरिटी पर्सन म्हणून अब्राहम उपरी म्हणून राहतोय तिकडे. अब्राहम त्याच्या नाही का जागेमध्ये आश्रय मागायला गेलाय. अभिमलेखाला म्हणतो आम्हाला थोडे दिवस राहू दे. सो तिकडे नाही का अब्राहम त्यांच्या आधारावर जगतोय. अब्राहमाला भले परमेश्वराने पाचारण केले पण त्या लोकांमध्ये अब्राहम ना एक परका व्यक्ती आहे जो तो राहतोय. परंतु तरी सुद्धा थँक यू लॉर्ड. सो आता अब्राहम तो
त्या राजाच्या आश्रिताला आहे, तो परका आहे, त्याच्याजवळ काही नाहीये, तो स्वतः तिकडे नाही काही गरज म्हणून गेलाय. पण आता त्याच राजासाठी नाही का अब्राम काय झालाय, सोल्युशन झालाय. अब्राम काय झालाय, अथॉरिटी मधला व्यक्ती झालाय. अब्राम काय झालाय, त्या राजापेक्षा मोठ्या पोझिशन वरून काम करणारा व्यक्ती झालाय. कारण त्याच्या राज्यामध्ये सगळे गर्भाशय बंद झालेले आहेत आणि एकच व्यक्ती ती खोलू शकतो, जो आहे संदेष्टा अब्राहम. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं अब्रामाने प्रार्थना केली. अब्रामाने तिकडे काय केलं माहिती, की या व्यक्तीसाठी जो राजा आहे अबिमेलेक त्याच्यासाठी मध्यस्थी केली. प्रेज द लॉर्ड. त्याच्यासाठी त्याने काय केलं माहिती, त्याने त्याच्यासाठी मध्यस्थी केली. बायबल सांगतं व्हॉट इज पेलाल किंवा नाही का मध्यस्थी करणं, जे मेन ओरिजिनल भाषांतर आहे त्याच्यामध्ये दिले स्टँडिंग इन पोझिशन ऑफ अथॉरिटी टू मेडिटेट ऑर इंटरसेड. अशा ठिकाणामध्ये उभं राहणं, अशी नाही का अधिकार किंवा अशी जाणीव घेऊन उभं राहणं, जिथे तुम्ही मध्यस्थी करता आहे आणि जिथे तुम्ही मनन सुद्धा करताय एका दुसऱ्या व्यक्तीचा विषय घेऊन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि बायबल सांगतं त्यावेळेस ना त्या पूर्ण राज्यामधल्या सगळ्या स्त्रियांचं गर्भाशय जे बंद झालं होतं ते ओपन झालं. प्रेज लॉर्ड. पुन्हा मुलं होऊ लागली. हालेलुया.